सर जामदार सरांसोबत काय काय 2018मध्ये ज्यावेळेस कर्नाटक शासनानं त्यांची कमिटी नेमली या मायनॉरिटी स्टेटससाठी आणि धर्ममान्यतेसाठी, मी त्यावेळेस मुंबईत माझा व्यवसाय चालतो. मला फोन आला डायरेक्ट जामदार सरांचा, कुणाकडून घेतला मला माहीत नाही, आणि म्हणले मी असं असं बोलतो, आणि 2014मध्ये जी शासनाला तू डॉक्युमेंट सबमिट केलास आणि जी शासनाकडून तुमचा GR निघाला, हे जे सगळे पुरावे ही डॉक्युमेंट पाहिजे म्हणले मला सगळे. मी पाठवल्यानंतर त्यांना जी काय समजत नव्हतं त्यांनी फोनवर विचारायचं, मराठी त्यांना जमत होती थोडी थोडी, मग ते त्यांनी विचारायचं, मी सांगायचं. मग ज्या दिवशी शासनाचा GR निघाला, सरांनी मला फोन केला, मला म्हणले तुझा सुद्धा ह्याच्यात वाटा आहे ह्या निर्णयामध्ये. म्हणजे मी माझं मोठेपण सांगत नाही, परंतु जामदार सरांची तिथून पुढे जी अटॅचमेंट झाली माझी, मग असंच काही नतद्रष्टाने 2019-20ला काय 19ला जामदार सरांना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही म्हणून स्टेटमेंट केलं. म्हणजे अरविंद जत्तीजी यांच्या समोर केलं की जामदारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही. म्हणजे ते आता त्याला संघर्ष वाटत असेल त्या माणसामुळं आपल्याला इथलं आपलं स्थान मिळत. मी काय नाही, 2 दिवसात तर लिंगायत सेवा संघाचं 3रं अधिवेशन सोलापूरला घेतलं आणि 2 दिवसाचं राष्ट्रीय अध्यक्ष जामदार सर. कारण विचारधारा फार महत्त्वाची आहे मुवमेंटमध्ये राजकीय स्वार्थ, आर्थिक स्वार्थ, प्रतिष्ठेचा स्वार्थ हे घेऊन लोक येतात, परंतु टिकतात कोण? ते फक्त कार्यकर्ता म्हणून जी वावरण्याची ज्यांची तयारी आहे तीच लोक मुवमेंटमध्ये टिकतात आणि तीच मुवमेंट कडला जाते. आता ह्या पिरियडमध्ये तर लिंगायताची दखल घेतली जाईल अशी अवस्था सध्याची नाही. तर ह्या पिरियडला आपण जागृती करत फिरलं पाहिजे. लिंगायतांची विचारधारा, वचन साहित्य ह्याच्यावर भर दिला पाहिजे. समाजामध्ये जाऊन ह्याच्यावर लोकांचं अवेअरनेस वाढवलं पाहिजे.